हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना भेंडीची भाजी करून दाखवते। अशी भेंडी अशी धुवून साफ पुसून अशी मी असे तुकडे केले, पण त्याला मध्ये चीर पाडलेत। मागच्या वेळेला मी 2 भाग केले होते, आता फक्त अशी चीर पाडलेली। आता ह्याला आपण काय मीठ मसाला लावूया। मी तर थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे। आमचूर पावडर साधी सोपी भाजी आहे, झटपट आणि चविष्ट आहे। चवीपुरतं मीठ, धनिया पावडर 2 चमचे चांगली धनिया पावडर घालायची, आणि आपल्याला लाल तिखट, आणि हळद घ्यायला मी विसरली। आणि आपल्याला हळद घालायची। आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचंय। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता। आपल्याला अशी चांगली याला मिक्स करून घ्यायचे, आणि आपल्याला हे कोकम पण घालायचे आहेत याच्यामध्ये। चांगले 4-5 कोकम घालायचे, चांगले छान लागते ही भाजी। इथे मी गॅस पेटवते। गॅस पेटवले, आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलाची पोळी काय द्यायची, पोळी दिसत नाही। तेल टाकलेले हे आपल्याला आता बाजूला ठेवायचे। मी त्याच्यामध्ये ना 2 बटाटे टाकणार आहे। बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले। 2 आपल्याला बटाटे याच्यामध्ये टाकायचे नाही, एक वाफ काढायचे। थोडंसं जिरं, हिंग, थोडंसं हिंग टाकायचं। चांगली लसणीचं चांगलं हे करून टाकायचं। थोडंसं लाल तिखट, ह्याच्यात आपल्याला बटाटे आपल्याला बटाट्याला एक वाफ आणायची, आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं, तर त्याला वाफ आली येईल। मस्त त्याला तर त्याच्यामध्ये करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक वाफ आणायची। ही फटकन भाजी आणि स्वस्त आणि मस्त झटपट भेंडीची त्याची मी भेंडी फ्राय दाखवली, असे याचे 2 भाग करून दाखवले। आता ही भेंडी बटाटा घालून भेंडी दाखवते। आता याला आपल्याला एक वाफ काढायची। तर आपल्या बटाट्याला थोडी वाफ लागलेली, मी आता ही भेंडी त्याच्यामध्ये घालते। भेंडी कोकम बिकम सगळं घातलेलं आहे, मसाले सगळे घातलेले आहेत। तर मी याच्यामध्ये भेंडीला आंबटपणा जास्त घातला की भेंडी चिकट होत नाही। आपण नाही आमचूर पावडर तर आपण हे करायचं, लिंबू पिळायचा, पण आमचूर पावडरने आणि कोकमने खूप छान होते भेंडी। तर आपल्याला चांगली मोठ्या गॅसवर अशी चांगली परतायची। तुम्ही अशी एकदा करून बघा। मागे मी 2 भाग करून दाखवलेले, एकदम टेस्टी झालेली। आता आपल्याला हे असं हे करून दाखवायचं। आता आपल्याला याची चांगली हलवून झालं
चांगली याची वाफ काढायची. आता बारीक याच्यावर मीडियमवर आपल्याला झाकण ठेवून त्याची चांगली वाफ काढायची. आणि अशी त्याला 5 ते 6 मिनिटं अशी ठेवून देते. मध्ये मध्ये आपल्याला हलवायची. हे बघा मी आता 7-8 मिनिटं चांगली अशी ठेवली की बघा आपली भाजी एकदम छान झाली, खरपूस झाली. अशी मस्त झालेली आहे. एकदम साधी आणि सोपी, पटकन भाजी अशी कापून करण्यापेक्षा मिरचीची वगैरे करण्यापेक्षा अशी करायची. हे आपले बटाटे पण चांगले शिजलेले आहेत म्हणून त्याला पहिल्यांदा एक वाफ काढायची. अशी खूप छान लागते भाजी. एक बटाटा टाका. बटाटा ना उभा कापायचा. किती मसाला मस्त दिसतोय बघा त्याचा. चला तुम्ही कशी वाटली माझी भाजी मला सांगा कमेंट करून. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि मस्त राहा आणि खात राहा. तर आपल्याला आता ह्या भाजीचे आता बटाटे पण शिजलेले आहेत. मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला पण बाय बाय करते. चला बाय बाय.